मॅडम, कवर होईल ना तुमच्याकडून? नाहीतर आधीच सांगा. तिचं जरा जोरातच विचारणं मला न आवडलेलं आणि उर्मट अथवा दादागिरी केल्यासारखं वाटलेलं. याआधी अशी कधी बोलली नव्हती ती. बघूया, आत्ता औषधी देते, त्या घेऊन पहा. नाही थांबलं पोट दुखणं तर पाहू नंतर काय करायचं ते. मी माझ्या आवाजावर नियंत्रण ठेवत दिलेलं उत्तर. नाहीतरी आजकाल पेशंटपेक्षा डॉक्टरांनाच ऐकण्याचा, बोलण्याचा पेशन्स ठेवावा लागतो. मला तुमच्याकडेच नेहमी फरक पडतो म्हणून तिलाही बोलावून घेतलं इकडं. 2 महिन्यांपासून पोट दुखणं थांबतच नाही तिचं. तिकडं खूप दवाखाने केले पण फरकच नाही. तुमच्याकडे परवाच तर दाखवून नेलं. तसं तर मोठा प्रॉब्लेम काही वाटत नाही. सोनोग्राफी नॉर्मलच आहे. ही औषधी घेऊन पहा. कोण आहे तुझी लहान बहीण? सलाईन लावलं की एक दिवस बरं वाटलं, मग परत दुखायला सुरू होतं. अच्छा, मी विचार करत बोलले. हे सलाईन दिवाने पेशंट म्हणजे यांचं दुखणं शारीरिक नसतंच, बहुतेक वेळा मानसिक भावनिक टक्काच जास्त असतो दुखण्यात. एक सलाईन लावा तिला. काही टेन्शन आहे का तिला? विचार जास्त करते का? मैत्रिणीसोबत भांडणं, घरात काही वाद नाही, आईबाबासोबत तर राहते, कशाला टेन्शन असणार? ती परत चिडून म्हणाली, लग्न झालं का? नाही, पण यंदा करण्याचा विचार आहे. मुलगा बघणं सुरू आहे. पण त्यांचंच तर टेन्शन घेतले तिनं. माझा अंदाज कदाचित बरोबरच होता. मुंबईला प्रायव्हेट जॉब करणारा चांगला विनस्वभावी मेहनती मुलगा आहे. दूरच्या नात्यातलाच आहे. सगळ्यांना पसंत आहे. पण बाबा म्हणतात ते घरचे गरीब आहेत. ती तर द्यायचीच नाही. ती जरा मवाळ होत म्हणाली, ही काय म्हणते? ही तयार आहे. म्हणते मी पण काम करीन. तिला तो एकदम पसंत आहे. काम मेहनत करायची तयारी असेल का? गरिबी टिकून थोडीच राहणार आहे. हो ना. आणि पैसेवाला सरकारी नोकरी करणारा पाहून दिला तरी सुख भेटलंच असं थोडंच आहे. म्हणत ती एकदम हमसून हमसून रडायला लागली. तिला 2-3 मिनटं रडू दिलं. काय झालं? मला शेतीवाला आणि सरकारी नोकरीवाला पाहून दिला. मग तुझ्यासारखाच हिचाही विचार करत असतील ना तुझे बाबा. पण शेतीसोबत सगळी व्यसनबी आहेत अन नोकरी संग त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलीसोबत प्रेम प्रकरण पण. परत तिचा बाण फुटला. सासू सासरे पण त्यांचीच बाजू घेतात. काल म्हणाले, पटत नसल तर फारकत घे. आम्हाला ती मुलगी पसंत आहे. मी रागे रागे माहेरी आले 15 दिवसाआधी. ती हुंका दाबत म्हणाली, माहेरी माहीत आहे? हो, ते म्हणतात तुझं नशीब. आम्ही चांगलं पाहून आणि भरपूर हुंडा देऊन लग्न लावून दिलं तुझं. आमची जबाबदारी आम्ही पार पाडली. आता तुझं नशीब. ती हाताश होत म्हणाली. तिच्या वरवस दिसणाऱ्या अरेरावीत उर्मटपणामागे हे एवढं मोठं दुःख, तणाव आणि असहाय्यता. हाताश होती तर कोणी अरे म्हणलं की लगेच का रे म्हणण्याच्या आधी समोरच्या व्यक्तीच्या मानसिकतेचा अंदाज घेणं किती जरुरी झाले आजकाल, नाही? खरंच काय करणार ती? धाडसाने काही निर्णय घ्यायचा तर शिक्षण जेमतेम, स्वतःच्या अन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न. माहेरचे आत्ताच असं म्हणतात तर नंतर किती साथ देतील काय माहीत. कधीकधी आपल्या हातात काहीच नसतं. सगळं नशिबाच्या हवाली करण्याची परिस्थिती येते. कोणाची अन कशी मदत मिळणार अशा परिस्थितीत? तुला केव्हाही कामाची गरज असली, स्वतःच्या पायावर उभं राहायची इच्छा आणि वेळ आली तर कधीही माझ्याकडे ये. एवढंच मी तिच्यासाठी करू शकत होते.